त्यावेळेस होणार नाही. कोणी जर म्हणत असेल कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर ते होणं आता शक्य राहिलेलं नाहीये, कारण आता आपल्याला त्याच गोष्टीला भरपूर अडचण आलेली. तर 20 सप्टेंबर 2024ला तुमचा 25% मुद्दलचा पहिला इन्स्टॉलमेंट आणि तिथपर्यंत व्याज, त्याच्यानंतर 20 जानेवारी 2025ला तुमच्या राहिलेल्या 25% मुद्दलची रक्कम आणि तेवढे 4 महिन्याचं व्याज, त्याच्यानंतर पुढचं 20 मे 2025ला तुमचा राहिलेला 25% म्हणजे अशा प्रमाणात तुमची अमाऊंट आहे ती पूर्ण तुम्हाला येऊन जाईल. आणि जर माझ्या नावाखाली तुम्हाला कोणी काही करत असेल की मी हे करून देतो ते करून देतो, माझी काही सेटिंग आहे, मी काही पैसे काढून देतो वगैरे, तर तशा काही फायद्यात पडू नका, कारण ते काही शक्य होणार नाही. कारण पैसे द्यायचे मला आणि माझी काय परिस्थिती सध्या फक्त मला माहिती आहे. त्यामुळे ह्या गोष्टीत पण पडू नका आणि कुठल्या ॲपवर भरोसा ठेवू नका. ह्या नियोजनात काही चेंज होणार नाही. याच्यात फक्त चेंज झालं तर तुमच्याकडून होऊ शकतं. आता याच्यामध्ये बऱ्याच सर्वसामान्य लोकांचे पैसे, तुमच्या बँकेचे EMI आहे, तुमच्या सगळ्या गोष्टी आहे. पण आता याला खरोखर माझा नाईलाज झालाय. मला तुमच्याबद्दल खूप म्हणजे खूप तळतळ लागते आणि त्या गोष्टीची खूप खंत पण वाटते. पण आता मी करू तर करू काय, म्हणजे मला त्याच्यावर पर्याय नाहीये काही. पर्याय जर असता म्हणजे या गोष्टीत मला काही करून जर पर्याय असता, कितीही कष्टदायी पर्याय असता तरी मी तो केला असता, पण खरंच होत नाहीये तो. त्यामुळं मी हा पर्याय त्याच्यामध्ये निवडलेला आहे. तर त्यामुळं तुम्हाला जेवढं सहकार्य मला करता येईल तेवढं करा, की जेणेकरून आपण या सर्व संकटातून सर्व मिळून बाहेर निघू. त्याच्यामध्ये खूप सारे अधिकारी लोकांचे पैसे असतील, सर्वसामान्यांचे असतील, कामगार लोकांचे असतील, कोणाचे, आणि तुमचा सर्व कष्टाचा पैसा आहे सगळं मला मान्य आहे, त्याची मला जाणीव आहे. पण तुम्हाला तेवढं सहकार्य मला करणं आहे, त्याशिवाय ह्या गोष्टीला पर्याय आता उरलेला नाही. मी हे तुम्हाला एकदम स्पष्टपणे सांगतोय. फक्त मला फिरू द्या, माझ्या कर्मचाऱ्यांना काम करू द्या, माझा मोबाईल चालू आहे, कुठं पळून गेलो नाही, कुठं लपून बसलो नाही, माझ्या सर्व गोष्टी सर्व व्यवस्थित चालू आहे. आणि मी काल मुद्दामून मी जिथे होतो तिथं स्टेटस पोस्ट केलं होतं इंस्टाग्रामला, त्याच्यामध्ये माझं लोकेशन होतं. आणि त्या दिवशी येताना बीडमध्ये मी आपल्या बऱ्याच मित्र कंपन्यांची भेट पण घेतली, सोबत बसलो, 1 तास या विषयावर चर्चा पण केली. असं काही नाही की मी नॉट रिचेबल आहे किंवा कोणाचा संपर्क होत नाहीये. खूप जणांच्या संपर्कात आहे, त्यांच्याशी बोलतोय भेटतोय सगळ्या गोष्टी आहेत. पण आता एवढ्याच प्रत्येक लोकांना भेटणं बोलणं शक्य नाही. खूप माझ्या मागे धावपळ चालू आहे. त्यात मध्ये माझा हेल्थ इश्यू पण होता, ते माझ्या पद्धतीने मी हे काम करतोय. त्यामुळं जेवढं सहकार्य तुम्हाला करता येईल तेवढं करा. मी माझ्या पद्धतीने तुम्हाला 100% सहकार्य करेल. फक्त तुम्ही मला जर टिकवलं तर मी टिकणार आहे, मी वाचलो तर तुम्ही वाचणार आहे. आणि या गोष्टीवर काय जे असेल त्याच्यानंतरचं नेक्स्ट नियोजन काय असेल, हा अजून मला एका गोष्टीवर बोलायचं आहे. आता मला तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्त्वाचा माझा एक आहे. आता मला माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे, म्हणजे याचा कोणी चुकीचा अर्थ घेऊ नका आणि कोणाला फोर्स मी या गोष्टी करणार नाही. पण माझा आता तुम्हाला सांगतो, मला हे सगळा खाटाटोप करण्यासाठी आणि सगळ्या गोष्टी करण्यासाठी मला कमीत कमी माझ्या टोटल टर्नओव्हरच्या 5% रक्कम पेड करणे, त्याच्यामधली 3% रक्कम मी अवेलेबल केली. मला 2% रक्कम गरजेची आहे. म्हणजे जर माझा टर्नओव्हर